हरी हरी रूप पाहता
पहाती गौळणी पहाती गौळणी
पाहती गवळणी पाहती गवळणी तवती पालती दुधाणी म्हणती नंदाचिया पोरी आजी चोरी चोरी करे त्याविनहे नाशी त्याविनहे नाशी नव्हे दुसरी ऐशी म्हणती नंदाचिया पोरी आजी चोरी चोरी करे सवे तुकया मेला सवे तुकया मेला तेने अगुणा अनिला म्हणती नंदाचिया पोरी आजी चोरी केली करे देवादी देवा जगत्रया देवा स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण त्याची बंधू श्री चरण श्री गुरुजी ते नमस्कार पुण्याचा प्राप्त प्रसंगी प्राप्तच कळले कीर्तन तुझी सेवेकरता घेतलेला अभंग महान वैष्णव महाराष्ट्र भूषण संत शिरोमणी देवनिवासी साधू श्रीमंत श्री संत तुकोबा यांच्या ज्ञान अधिकारावर असलेल्या गवळणीचा अनुवाद करणारा 4 चरणाचा अभंग शालाबादप्रमाणे आपल्या माहितवाडी या गावामध्ये संपन्न होत असलेला हा भव्य आणि दिव्य नामयज्ञ पंढरीश परमात्मा पांडुरंग त्यांच्या आशीर्वादानं संतांच्या कृपेनं गुरुवारी हरिभक्तीपरायण तात्यांच्या प्रेरणेनं आमचे परम मित्र परम स्नेही परमादरणीय हरिभक्तीपरायण भैया महाराज हरिभक्तीपरायण गणेश महाराज हरिभक्तीपरायण नंदू महाराज हरिभक्तीपरायण शुभम महाराज आदी करून तज्ञ अभ्यासू व्यक्तिमत्वांच्या सहकार्यानं आपण सर्व या गावातील अबालवृद्धांच्या अथक प्रयत्नातून या कार्यक्रमाला आलेली भव्यता आणि दिव्यता वर्ष 13वे या 13व्या वर्षातील काल्याची सेवा परम भाग्यानं माझ्याकडे आली हरिभक्तीपरायणचे असणारे स्नेही मोरे महाराज यांचा भ्रमणध्वनीवरून झालेला संपर्क आणि
खरं तर मला 2 दिवसाच्या सेवा इथं त्यांनी दिलेल्या होत्या. दुसऱ्या दिवसाची आणि कालेज. मी त्यांना विनंती केली की महाराज एक कुठली पण सेवा द्या, मी करायला तयार आहे. 2 सेवा म्हटली की थोडंसं ऐकणाऱ्याला पण ते बोर वाटतं आणि तसंही आता दरवर्षी मी तर असल्यामुळे बोरच वाटणार असाही भाग आहे त्यात. कारण माणसाला कसं असतं, बदल हवा असतो महाराज, बरं का, माणसाला बदल हवा असतो. आणि दुर्दैवाने मी तुमच्या पाचवीला पुजलेला असल्यामुळं थोडंसं तुम्ही मला सांभाळून घ्याल अशी मी अपेक्षा करतो. अभंगाच्या विस्तृत चित्राकडे जाण्यापूर्वी या अभंगा पाठीमागची तुकोबारायांची भूमिका काय आहे, ती भूमिका म्हणा किंवा थोडक्यात भावार्थ म्हणा आपल्याला बघणं गरजेचं आहे. सकाळची वेळ झाली की गवळणी उठायची, तेव्हा गवळणी अगोदर उठत होते बरं का. आताचं चित्र वेगळं आहे, आताचं चित्र वेगळं आहे. आता गवळणी 9ला उठतात आणि गवळी 6ला उठून बसतो पाणी टाकून वगैरे आरामशीर. म्हणजे आताची परिस्थिती वेगळी आहे म्हणा, ज्याला तर विज्ञान युग म्हणा किंवा कलियुग म्हणा, काही म्हणा, पण परिस्थिती वेगळी आहे. पूर्वीच्या गवळणी लवकर उठत होत्या महाराज, बरं का दादा. पहिल्या गवळणी लवकर उठायच्या, आता गवळणी लवकर उठत नाही. आता गवळण बिचाऱ्यातच म्हणते, श्याम जरा बेट आणतोच का रे माझ्यासाठी. आता ही बेटकीची बॅड सवय तुम्ही लावली कुणाच का, पण परिस्थिती बदललेली आहे. परिवर्तन संसार का नियम आहे म्हणतात ना, त्यानुसार मग सकाळ झालेली आहे, गवळणी उठतात. उठून बघतात तर काय, रात्री त्यांनी ज्या मडक्यांमध्ये, ज्या दुधाण्यांमध्ये, ज्या डेऱ्यांमध्ये गोरस पदार्थ भरून ठेवलेले होते, दही दूध वगैरे, ते कोणीतरी चोरलेले आणि त्या दुधाने फोडलेले नाहीत बरं का, ते डेरे फोडलेले नाही. काय केलं, ते पालतं घालून ठेवलेलं आहे. म्हणजे भगवान परमात्म्याची एक फार मोठी कृपा आहे की हा डेरा कधी फोडला नाही, पालता घालून ठेवलाय. का घातला, कधीतरी पंढरीची वारी करल, कधीतरी एकादशी करल, गावात सप्ताह असल्यावर कीर्तनाला येऊन बसल, प्रवचनाला येऊन बसल, निदान हरिपाठाला तरी नाचायला येईल म्हणून त्याने ही डेरा फोडला नाही, असाच ठेवलाय बरं का. हा मग त्यांना चित्र दिसलं की ह्या दुधाण्या पालत्या घातलेल्या, दयाची दुधाची चोरी झालेली. पहा ती गवळणी तवती पालती दुधाणी. मग आता हे चोरी करण्याची, प्रत्येकाची चोरी करण्याची पद्धत वेगळी आहे महाराज, बरं का. कोणी दिवसा चोऱ्या करतं, कोणी रात्री चोऱ्या करतं, कोणी गाडीवरून जाता जाता महिलांच्या गळ्यातील हिसक नाही करते, दागिन्याला हिसक मारून. प्रत्येकाची चोरी करण्याची. कोण कोण दिवसा ढवळ्या जनतेच्या तिजोरीवर डल्ला मारतात, ते चोर वेगळेच, पांढऱ्या कपड्यातले. म्हणजे हे नाही, हे पण पांढरे कपडे आहेत, तुम्ही काय ते गैरसमज करून घ्या. हा खा आधी म्हणणारे जे कपडे आहेत ना, ते खा आधी तुमच्या, ते चोर, त्यांची चोरी करण्याची हातोटी वेगळीच आहे महाराज. करोडोंचा भ्रष्टाचार करतात पण सापडतं कुणालाच नाही. आपल्याला सुई खपणार नाही महाराज, आपली प्रवृत्ती किंवा आपले संस्कार ते नाहीत ना म्हणून. आणि मग ती दुधाण्या पालत्या घातलेलं बघितल्यानंतर त्यांनी डायरेक्ट आळ कुणावर घेतला, म्हणती नंदाचिया पोरे. चोरी कोणी केली असणारी, अशी चोरी करायची पद्धत दुसऱ्या कोणाच्या हातात जोरच नाही जगामध्ये कुठला की म्हणती नंदाचिया पोरे आजी चोरी केली करे, त्याच्याशिवाय आज चोरी दुसऱ्याने कोणी केलेली नाही. डायरेक्ट नंदाच्या पोरावर आळ घेतला त्याने, बरोबर आहे. पुढे गवळणी म्हणतात किंवा तुकोबराई म्हणतात, त्या विनयनाची खाते ती खाते, गुणानं खात नाही. हा विस्कटतय, सांडतय, वानरांना खाऊ घालतय, काय पण करते, आलं लक्षात. आणि त्यामुळं त्याची ती पद्धत बघून त्याच्याशिवाय ही नासाडी झालीच नाही. त्या विनये नाशी नव्हे दुसऱ्या ऐशी, असं दुसरं कोणी चोरी करणार नाही. म्हणजे चोर पकडला, कोण आहे चोर, पंढरी भगवान परमात्मा श्रीकृष्ण, आलं लक्षात, तो चोर आहे. त्यांनी सांगितलं याच्याशिवाय नासाडी दुसरं कोणी करू शकत नाही. आता भगवंतानं निर्गुण निराकार रूपामधून सगुण साकार रूपामध्ये येऊन चोऱ्या का केल्या, त्याला कोण कारणीभूत आहे, तर त्याला तुकोबराई कारणीभूत आहे, असा गवळणींचा आरोप आहे. म्हणून शेवटच्या चरणामध्ये गवळणी तुकोबरायांना शिवी देत आहेत. सवे तुकया मेला, मेला ही शब्द आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये शिवे. एखादा जर पती दारू पिऊन जर आला तर ते सरळ बिचारी म्हणते आला मेला दारू पिऊन, म्हणते की नाही, म्हणजे मेला ही शिवे ना. मग गवळणीने तुकोबरायांना शिवी दिली, नीट आहे का बरं का. 13 वर्ष आहे आपलं, हा त्या दृष्टिकोनातून श्रवण करायचं. गवळणीने तुकोबरायांना शिवी दिलेली आहे. आणि विशेष आहे, तुकोबराय ते स्वतःच्या भाषेमध्ये अभंग टाकल्याच लिहितात. आपल्याला कोणी शिवी दिली तर आपल्याला आनंद वाटेल का, कौतुक वाटेल का महाराज,
नाही वाटत. पण तुकोबराय म्हणतायत ना, सवे तुकया मेला. याचं कारण आहे, तुकया मेला म्हणजे काय, जी तुकोबराय जीवदशेने मेलेले होते आणि जीवदशेने मेल्याशिवाय भगवंताची प्राप्ती होत नाही, म्हणून तुकोबरायने तो मेला शब्द तिथं वापरला. सवे तुकया मेला त्याने अगुणा आणला. निर्गुण निराकार भगवंताला तुकोबरायांनी सगुण साकार रूपामध्ये आणल्यामुळं त्यांना आमच्या घरामध्ये येऊन चोऱ्या केल्या, आमच्या खोड्या काढल्या, अशा प्रकारचा आरोप गवळणी शेवटच्या चरणामध्ये सांप्रदायिक कार्यक्रम कोणताही असो, कोणताही कार्यक्रम असो, सप्ताह असो आणि काही कुठलं एखाद्या संतांची पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम असो, कार्यक्रमाची सांगता किंवा कार्यक्रमाचा शेवट हा काल्याच्या कीर्तनानं होतो. काल्याचं कीर्तन जर नाही झालं तर तो कार्यक्रम अपूर्ण राहिला असा त्याचा अर्थ होतो. काल्याचं कीर्तन म्हणजे संप्रदायाचा पूर्णविराम. आमच्या मराठीमध्ये त्याला पूर्णविराम असं म्हणायचं. आता उद्या विचारायचं नाही कोणाचं कीर्तन आहे, संपला का, झाला काला की हाला. महाराज मगाशीच म्हणले मला रूम मध्ये असताना, काला झाला की हाला, पुन्हा इकडं वर्षभर फिरकायचं नाही. तुम्ही कुणाला विचारायचं नाही आता उद्या कोणाचं कीर्तन आहे, कारण आज आपल्या या पारायणाची म्हणा किंवा सप्ताहाची सांगता होते. आजच्या काल्याच्या कीर्तनानं 13 वर्ष आपलं पूर्ण होतंय महाराज. काला म्हणजे या सप्ताहाचा पूर्णविराम. काला म्हणजे संघटन कौशल्याचं उत्तम उदाहरण. तुम्ही म्हणाल महाराज जरा सोप्यातलं बोला, आज अजिबात सोप्यातलं बोलणार नाही. का बोलणार नाही, तर आज आपण 12 वर्ष 12 गोव मातीत घातल्या तर आज 13व्याचा नंबर आहे. आला का लक्षात? त्यामुळे आज आता सोप्यातलं बोलायचं नाही, थोडं आपण चिंतन मांडत जायचं. तुम्हाला ती सवय लागलेली आहे. जरी आज काय इथे कीर्तनाला माणसं कमी असतील, येतील हळूहळू. जसं तिकडे शिजत जाईल तसं तसं येतील हळूहळू. येत नाही का असं नाही, माणसं येणार की कीर्तनाला, शेवटच्या आरतीला वगैरे येतील. असं जसं उरकल तसं सोडून नाही का. मला हे कळत नाही महाराज बरं का, बाकी सगळीकडे माणसं तुफान गर्दी करतात. बसायला नाही, उभा राहायला पाय ठेवायला जागा नाही. आणि जिथं आपल्या हिताचं आहे, जिथं आपल्या उद्धाराचं आहे, जिथं आपल्या कल्याणाचं काय, तिकडं माणसाचा पाय का फिरत नाही. मोठी शतांती काय महाराज, अतिशय अवघड कंडिशन आहे. काला म्हणजे सप्ताहाचा पूर्णविराम, काला म्हणजे संघटन कौशल्याचं उत्तम उदाहरण, आणि काला म्हणजे आपल्या न्याय हक्कासाठी गोपाळांच्या मदतीने भगवान श्रीकृष्णाने उभारलेले एक आध्यात्मिक आंदोलन. कसं आंदोलन आहे मी तुम्हाला पूर्व विस्तृत चिंतनामध्ये सांगणार आहे. साधारणतः 750 वर्षापूर्वी काला हे समानतेचं प्रतीक आहे महाराज. बोलत जाऊया आपण, बोलत जाऊया म्हणजे तुम्ही बोलायचं नाही अजिबात. आलं लक्षात? तुम्ही अजिबात कीर्तन संपेपर्यंत बोलायचं नाही. कार्यकर्ते त्यांचं त्यांचं काम करतायत, आपलं तिकडं लक्ष असता कामा नये. तर कीर्तन कळत नाही तर कीर्तन करणार नाही. साधारणतः 750 वर्षापूर्वी पंढरपूरच्या वाळवंटामध्ये नामदेव महाराजांनी या वारकरी संप्रदायाला एक वैचारिक बैठक प्राप्त व्हावी म्हणून काल्याचं कीर्तन केलं. महाराष्ट्रात पहिल्यांदा नामदेव महाराजांनी वाळवंटाला. आता पुढचा प्रश्न असा आहे महाराज, नामदेव महाराजांनी पंढरपूरमध्ये कीर्तन केलं. पंढरपूरमध्ये पंढरीश परमात्म्याचं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये त्यांना कीर्तन करायला जागा मिळाली नसती का? जागा मिळाली असती, परंतु नामदेव महाराजांनी कीर्तन पण त्या मंदिरामध्ये केलं नाही. त्याचं कारण असं आहे, मी आता सांगताना सांगितलं होतं, काला म्हणजे समानतेचं प्रतीक आहे. जर मंदिरामध्ये कीर्तन झालं असतं काल्याचं नामदेव महाराजांचं, तर चोखोबा काका किंवा आपले गोरोबा काका आदी करून जी बहुजन मंडळी होती, संत मंडळी, त्यांना मंदिरामध्ये प्रवेश दिला गेला नसता आणि मग त्यांना या प्रसादापासून वंचित राहावं लागलं असतं काल्याच्या. आणि म्हणून नामदेव महाराजांनी मंदिरामध्ये कीर्तन न करता वाळवंटाला कीर्तन केलं. तिथं सर्व जाती धर्माच्या संतांना त्यांनी एका पंक्तीत जीव घातलं. म्हणून मी म्हटलं काला हे समानतेचं प्रतीक आहे. काल्यामध्ये प्रसादाला फार महत्व आहे. तुम्ही 8 दिवस इकडे 7 दिवस नाही फिरकलं तरी चालेल. आता माणसं एवढंच लक्षात ठेवणार. काय सांगितलंय महाराजांनी? आता 8 दिवस 7 दिवस इकडे नाही फिरकलं तर चालेल, पण काल्याच्या दिवशी इकडे आलं पाहिजे. आणि खरंच आहे बरं का,
ज्यांना जमलं नाही 7 दिवस इकडे यायचं प्रपंचिक व्यापामुळे त्यांनी काल्याच्या कीर्तनाला आवर्जून आलं पाहिजे. कारण काल्याचं कीर्तन म्हणजे प्रसादाचं कीर्तन असतं. प्रसाद दही आणि लाहीचा जो प्रसाद आहे तो आपल्याला मिळणं गरजेचं आहे. मात्र तुम्ही म्हणाल महाराज काही मंडळी यातली सर आताच दिवाळी झालेले लाडू चकली चिवडा करंजा पंचपक्वान आम्ही खाल्लेले आणि त्याच्या पुढे या दही आणि लाहीचं महत्व काय हो एवढं काय महत्व त्याला द्यायचं आहे. आता ऐका आपण जे खातो काय खातो हे महत्वाचं नाही आपल्याला जे खातोय ते कोण देतं हे महत्वाचं आहे. प्रसाद दोघांनी दिला कोणी दिला प्रसाद देतो पंढरीनाथ. पहिला प्रसाद दिला भगवंताने पंढरीनाथाने दिला. प्रसाद पहिला दिला तो पंढरीनाथाने दिला. मला सांगा आपण जे लाडू करंज्या चकल्या चिवडा जे काही खाल्ला असेल ते तुम्हाला पंढरीनाथाने दिलंय का म्हणून त्याला प्रसाद म्हणता येणार नाही. त्याच्यानंतर प्रसाद अजून संतांनी दिला.
दिला आणि भगवंताने प्रसाद दिला म्हणून आपण घरी जे काही खातो कितीही चांगलं खात असतो पंचपक्वान्न खात असतो तरी त्याला या दहीची आणि लाहीची बरोबर येऊ शकत नाही कारण ते पदार्थ आहेत एकदम म्हणजे हलक्या दर्जाचे पदार्थ आहेत आणि हे मात्र संतांच्या कृपेने आपल्याला इथे मिळणार असल्यामुळं हा याला प्रसाद म्हणायचं विठाला विठाला प्रसाद दोघांनी दिला हे आपण पाहिलं काला किती प्रकारचा काला केला जातो महाराज काल्याचे 3 प्रकार आहेत उपजोनी पुरती काला भात किंवा तुका म्हणे काला हरिनामाचा खिचडी काला असे 3 प्रकारचे काल्याचे प्रकार आहेत इथं जो आहे तो दही आणि लाहीचा काल आहे हरिनाम आपण 7 दिवस श्रवण केलेला आहे इथं कीर्तनाच्या माध्यमातून केलेलं आहे प्रवचनाच्या माध्यमातून केलेलं आहे किंवा भजनाच्या माध्यमातून केलेलं आहे विठाला भगवंताने काला का केला त्याला 2 कारण आहेत मला ऐका एक ब्रह्मदेवाचा गर्वहरण करण्यासाठी काला केला आणि दुसरं कारण आहे आघासूर नावाचा जो राक्षस होता त्या राक्षसाचा काटा काढण्यासाठी भगवंताने काला केला विठाला विठाला काला कोणत्या निमित्ताने केलेला असणार त्या काल्याच्या प्रसंगी भगवंताचं फक्त कुठलं चरित्र उच्चारायचं भगवंताचं चरित्र उच्चारायचं कोणत्या भगवंताचं चरित्र उच्चारायचं देवाचे अवतार आहेत बर का आणि त्या अवतारांची जर मीमांसा केली तर त्याचे 6 प्रकार पडतात अंश अंशांश अवेश कलापूर्ण आणि परिपूर्णतम असे 6 प्रकार या देवाच्या अवताराचे पडतात मग आता 10 अवतार देवाचे असताना नेमका देव कुठला निवडला आहे बघा प्रश्न चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी मग गोकुळात कोण होता दुसरं कोण नाहीच ना गोकुळामध्ये जो होता तो होता भगवान श्रीकृष्ण आणि या भगवान श्रीकृष्णाचं चरित्र फक्त काल्याच्या प्रसंगी उच्चारायचं बस काल्याच्या प्रसंगी चरित्र उच्चारत असताना कुठे केलेलं उच्चारायचंय चरित्र ते उच्चारावे केले गोकुळी माता देवानं मथुरेत पण चरित्र केलं द्वारकेत पण चरित्र केलंय मग गोकुळातच का तर त्याचं कारणच आहे गोकुळामध्ये जे भगवंतांनी लीला केल्या त्या बालवयातल्या होत्या आणि तुम्हाला माहिती आहे महाराज बारक्या पोरानं काय जरी खोडी केली तर त्याच्याकडे आपण कौतुकानं बघतो मोठी माणसं कारस्थानी असते आलं लक्षात प्रौढ वयामध्ये कारस्थानं जास्त होतात महाराज लहान वयामध्ये ज्या काही खोड्या केल्या असतील त्याच्याकडे आपण जाऊ दे कळत नाही त्याला लहान बाळ आहे त्याच्याकडे आणि ते बरं वाटतं एखादं लहान बाळ जर बसले आपण बसलेलो असतो आलं गावात सटकन जरी वाजवली तर आपण काय म्हणतो असू दे त्याला कळत नाही काय लहान आहे अजून असं मोठ्या माणसाने वाजू दे बरं बसल्या ठिकाणी त्याला उचलून टाकतो आपण नाही सण करू आपण नाही सण करणार लहान मुलानं काही जरी केलं तर ते गोडच दिसतं म्हणून गोकुळामध्ये जे चरित्र केलं भगवंतानी त्याचा उच्चार करायचा वास्तविक पाहता भगवंताचं चरित्र हे
जन्मानंतर सुरू झालं असं आपण म्हणतो, पण ते तसं नाही. जे जन्म घ्यायच्या अगोदर म्हणजे अवतार घ्यायच्या अगोदर त्यांचं चरित्र चालू होतं. या पृथ्वीवरती राक्षसांनी उच्छाद माजवलेला होता, उच्छाद मांडलेला होता. पृथ्वी त्राही झालेली होती, तिला नको नकोच झालं होतं, तिला भार सहन होत नव्हता पृथ्वीला. म्हणून ती ब्रह्मदेवाकडे गेली. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मयापासून जाय लेकरीवाही तो सांगत असे. बुडविला धर्म अधर्म झाला फार, वसुवीना भार मजा आता. मोडीले यज्ञ राहिले कीर्तन, ब्राह्मण पळाले दैत्या घेणे. अशी अवस्था पृथ्वीची झाली होती. कधी? देवानं अवतार घ्यायच्या अगोदर. पृथ्वी गाईच्या रूपामध्ये ब्रह्मदेवाकडे गेल्यानंतर ब्रह्मदेवाने भगवान शंकर आणि अजून काही देव गोळा केले आणि जिथं विष्णू भगवान क्षीरसागरामध्ये, क्षीर म्हणजे दूध, त्या सागरामध्ये जिथं विश्रांती घेत होते तिथं सगळेजण गेले आणि त्या सागराच्या कडेला जाऊन भगवान विष्णूची सर्वांनी प्रार्थना केली. ती प्रार्थना भगवान विष्णूने ऐकल्यानंतर जी काही आकाशवाणी झाली, भगवान विष्णूने जी काही आकाशवाणी केली ती फक्त ब्रह्मदेवाला समाधी अवस्थेमध्ये ऐकायला आली. नीट ऐका बरं का, नीट ऐका. कीर्तन आपण थोडंच करायचं, थोडंच करायचं कीर्तन जास्त बोलत बसायचं नाही, कारण जेवढा प्रसाद असतो तेवढंच कीर्तन करायचं आपण, जास्त थांबवायचं नाही. हा विठाला विठाला ती आकाशवाणी ब्रह्मदेवाने समाधी अवस्थेमध्ये ऐकल्यानंतर ब्रह्मदेवाने सांगितलं, विष्णू भगवानाने जे काही सांगितलं मला ते तुम्ही माझ्याकडून ऐका. भगवंत विष्णूने काय सांगितलं? बाबा रे, तुम्ही सगळे जे देव आहात ते सगळे यादव व्हा आणि योग्य वेळी मी देवकीच्या पोटी, आता थोडक्यात कथा आपण बघतो, योग्य वेळी देवकीच्या पोटी मी तिचा 8वा पुत्र म्हणून मी अवतार घेईन म्हणा किंवा जन्म घेईन. त्याच्यानंतर हे सगळे परत आले. मग झालं कसं? इकडं वसुदेव आणि देवकीचं लग्न. देवकी कुणाची? देवराजाची, आहे की नाही? आणि कंस तिचा चुलत भाऊ. थोडक्यात सांगत जाऊया, भरपूर कथा आपल्याला बघायचं. लग्न झाल्यानंतर वसुदेवाचं आणि देवकीचं, त्या देवकीला तिच्याकडे घालवण्यासाठी कंस सारथी बनला. सारथी बनल्यानंतर एक आकाशवाणी झाली की हे कंसा, तुला देवकीच्या 8व्या पुत्रापासून धोका आहे, म्हणजे तुला ठार मारल्याशिवाय राहणार नाही. मग ते कंसाने काय केलं? 8व्या पुत्रापासून धोका आहे म्हणल्यानंतर हे म्हणले आता कसं करूया, फांद्या छाटत बसण्यापेक्षा एकदा गुडकेलाच धाव घालूया. म्हणून देवकीचे केस पकडले, तिला मारायला तो धावला. कमरेचं शस्त्र काढलं आणि धावला तिला. खडग मारावया धावला, हात तो धरला वसुदेवाने हात धरला. आता वसुदेव का? तर वासुदेव पोटाला येणार होते म्हणून वसुदेव. आलं लक्षात? वसुदेव का? तर त्यांच्या पोटी वासुदेव येणार होते ना, म्हणून वसुदेव. काय सुंदर समीकरण जोडलेलं. आणि सांगितलं त्या कंसाला, अरे तुला आमच्या मुलापासून धोका आहे ना, देवकीला मारून स्त्री हत्येचं पाप कशाला? तू तर शूर आहेस, वीर आहेस तू, आणि शूराने स्त्रियाला मारणं बरोबर नाही. असं कर म्हणते, तुला ज्या मुलांपासून धोका आहे ना आमच्या, ती मुलं आम्ही तुला जन्माला आले की मग तुझ्याकडे आणून घेऊ, तुला काय करायचं? कंसाला पटलं. झालं, त्यांना बंदीशाळेमध्ये आणून घातलं. बंदीशाळेमध्ये आणून घातल्यानंतर पहिला मुलगा देवकीला आणि वसुदेवाला झाला, त्याचं नाव कीर्तिमान. वसुदेव आणि देवकीला जो पहिला मुलगा झाला त्याचं नाव काय? कीर्तिमान. आणि मग वचन दिलं होतं वसुदेवानं, कंसाकडे घेऊन गेले. कंसानं पाहिलं त्याला, बहिणीचा मुलगा आहे म्हणजे भाचा, चुलत बहीण होती ना, भाचा. विचार केला, म्हणून आता या 8व्या पुत्रापासून आपल्याला धोका आहे ना, याला मारून काय करायचं? घेऊन जा म्हणे. परत तिथं कोण आले? पुन्हा नारद आणि जिथं जाईल तिथं गावोगाव नारद आणि तेवढ्यासाठी जाईल बघा. त्यांना भगवंताचं वरदानच आहे. सगळं गाव मारून पण नारद कधी मारणार नाही. कुठल्याही कार्यक्रमात बघा, पुस्तक केल्याशिवाय राहणार, त्याला नारद म्हणायचं. नारदांनी सांगितले, इकडून मोजलं तर 8वा तिकडे येतोय, आणि तिकडून सुरुवात केली 1 2 3 4 तर 8व्याचा ह्याचा नंबर 8वा लागतोय. मग आता नेमकं कोण मारलं तुझं ते ठरव. पुन्हा त्या बाळाला आणलं, आपण मारलं. अशी किती मारली? 6 मारली. किती मारली? 6 बाळं आपटून मारली आपली भाची मंडळी. कारण काय? 8वा मारणार. नारदाने तिथे काढी टाकलं. आलं लक्षात? आणि त्यामुळे कंसानं कारण नसताना 6 मारली. बरं, त्याचं गणित असं आहे,
त्याचं जे पूर्वजन्मीचं पुण्य होतं ते पुण्य त्याशिवाय कमी होणार नव्हतं ना, म्हणून नारदाने तिथे काढी टाकली. नारद उगीच काय करत नव्हते, त्याचं पुण्य शिल्लक होतं. कंस हा मागच्या जन्मातला कालनेमी राक्षस होता. नीट ऐका, कालनेमी राक्षस कंस मागच्या जन्मातला. आणि त्यावेळी विष्णूने त्याचा वध तिथे केलेला होता. म्हणून पुढच्या अवतारामध्ये यादवाचं त्यांचं जुळलं नाही किंवा कृष्णाचं दोघांचं भांडण लागलं. त्याला कारण ते होतं. नारदाने आठवण करून दिली, तो कालनेमी वगैरे वगैरे. विडाला विडाला सहा मुलं मारल्यानंतर सातवा देवकीच्या उदरामध्ये सातवा गर्भ राहिला. भगवंतांना योग मायेला सांगितलेलं होतं, हा सातवा गर्भ तू तुझ्या शक्तीनं गोकुळामध्ये रोहिणी नावाची जी वसुदेवाची पत्नी आहे, एकूण 7 पत्नी होत्या, 7 बायका होत्या वसुदेवाला. अलग लक्षात, त्या कंसाच्या भीतीनं लपून राहिल्या होत्या. तर हा 7वा गर्भ तू रोहिणीच्या उदरामध्ये नेऊन ठेव. एकदा तिथं त्या उदरामध्ये गर्भ नेऊन घातला की योग्य वेळी मी बरोबर इथं आठवा म्हणून मी जन्माला येतो. आणि तू काय कर, मायेला सांगितलं तू काय कर, यशोदीच्या तिथं जन्म घे. बघा समीकरण कसे आहेत हे लक्षात आलं पाहिजे. आता 12 वर्ष पूर्ण झाले आपल्याला, हे कळलं पाहिजे, कळलंच पाहिजे. हा झालं, 7वा गर्भ योग मायेने नेऊन रोहिणीच्या उदरामध्ये घातला. सगळ्यांना वाटलं रोहिणीचा गर्भपात झाला, सगळे दुःखी झाले. कंसालाही तसंच वाटलं. बरं झालं म्हणजे 7वी पिढी आपोआपच गेली. लक्षात. त्याच्यानंतर देवकीचा आणि वसुदेवाचा 8वा पुत्र म्हणून भगवान परमात्मा तिथं अवताराला आले. मथुरेतला देवाचा अवतार आणि गोकुळातला जन्म. कृष्ण गोकुळी जन्माला म्हणतो ना आपण. मग आता नेमकं कुठे जन्माला हो कृष्ण? जन्माला कुठे? मथुरेत का सुरुवात कुठे झाली? मथुरेत का गोकुळात डायरेक्ट? असं का म्हणतो आपण कृष्ण गोकुळी जन्माला, दुष्काळ का तो सुटला? त्याचं कारण असं आहे, मथुरेमध्ये देवाचा जन्म नाही, जरी तिथं झाला असला पण देवाचा जन्म तरी कसा झाला? अयोनी संभव नोहे काही श्रमी नामयाचा स्वामी प्रकटला, नाही का? अयोनी संभव देवाचा जन्म झालेला आहे तिथं. तर तिथं अवतार, खरा मथुरेतला अवतारच देवाचा. कारण जन्माला आलं तेव्हा 8 वर्षाचं चतुर्भुज रूप, हातामध्ये वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र, डोक्याला मुकुट, अशा प्रकारे हे 8 वर्षाचं रूप देवकीच्या पुढं. मग आता गोकुळाचा जन्म का? तर जन्म हा प्रेमाने बांधलेला असतो. भगवान परमात्मा गोकुळात जेव्हा गेले तेव्हा तिथं नंद बाबांच्या, यशोदेच्या आणि इतर गोपिकांच्या बंधनामध्ये प्रेमाच्या ते बांधले गेले, म्हणून तिथला जन्म. आणि याला इथलं काय म्हणायचं? अवतार विठाला विठाला. आता हे रूप बघितल्यानंतर देवकी भयभीत झाली. कारण आतापर्यंतचा कंसाचा अनुभव चांगला नव्हता. मला 6 मुलं मारली होती, यालाही ठेवणार नाही. ती त्याची भयभीत देवकीची अवस्था बघितल्यानंतर भगवान परमात्मा श्रीकृष्णानं ओळखलं, आई आपली विनाकारण घाबरते. आई, मी मारायला नाही आलो, मी मारायला आलोय. पण मला एक कर, आता मला जर तुला सुरक्षित ठेवायचं असेल तू माझ्या बाबांना सांग, एका टोपलीत घालून मला कुठे
भगवान परमात्मा श्रीकृष्णाने सांगितलं, तू माझ्या बाबांना म्हणजे वसुदेवाला सांग की मला इथून एका टोपलीमध्ये घालून गोकुळामध्ये नंदाच्या घराला नेऊन ठेवू, म्हणजे मी सुरक्षित राहीन. आता देवाचं वय किती आहे? 8 वर्षाचं. 8 वर्षाचं बाळ टोपलीत बसेल का? बघा बरं, ज्याची बाळ 8 वर्षाची आहे ती तरी घरी जाऊन टोपलीत बसून त्यांना डोक्यावर घेण्याचा प्रयत्न करा. जमणार नाही, जमणार. एक तर ते मोठे त्याचं ओझं सहन होणार नाही, म्हणून ते भगवानाने काय केलं, छोटस नाजूक बाळाचं रूप घेतलं. रूप घेतल्यानंतर वसुदेवाने त्याला टोपलीत घातलं. आणि टोपलीत घातल्यानंतर काय झालं, जी होती ती सगळी बंधनं आपोआप करून पडली. उचलिला कमळा पती उचलला, भगवंताला डोक्यावर घेतलं आणि कंसाने घातलेली जेवढी पण बंधनं होती ती आपोआप पायाने तुटून गेली. लक्षात आलं का महाराज? देवाला जर जवळ केलं तर असलेली बंधनं आपोआप दूर होतात. आमचं उलट आहे महाराज, आमचं गणित उलट आहे. आम्हाला देव सोडून बाकी सगळ्या गोष्टी आवडते. आलं लक्षात? एवढं सगळं रात्रंदिवस करून सुद्धा सुख का लाभत नाही आपल्याला? त्याचं कारण आहे, देव सोडून आम्हाला बाकी सगळ्या गोष्टी आवडतात. सगळ्या गोष्टी आवडतात. विढाला विढाला धो पाऊस पडतोय, यमुनेला पूर आलेला आहे. नुसता पूर नाही, अनेक भयानक असे भोरे तयार झालेले आहेत पाण्यामध्ये. त्याच्यामध्ये रात्रीच्या वेळी वसुदेव डोक्यावरती भगवंताला घेऊन त्या पाण्यामध्ये उतरले. याला पितृप्रेम म्हणायचं. याला काय म्हणायचं? बापाचं मुलावर असलेलं प्रेम. कळत नाही आपल्याला, दुर्दैव आहे आपलं. आजही वसुदेव आहेत म्हणून बालक आहेत. आलं लक्षात? आजही यशोदा आहेत, आजही देवकी आहेत म्हणून बालक आहेत. पण आम्हाला त्या आई वडिलांचं प्रेम कधी कळालं नाही. विढाला विढाला उतरल्यानंतर पाणी इथपर्यंत आलं. वसुदेवाच्या अगदी ओठापर्यंत, हनवटीपर्यंत पाणी आलं. आता काय करायचं? भगवंताला तिथं पोहोचवणं गरजेचं होतं. नदीला पूर आलेला आहे, पाणी ओढतोय, भोरे तयार आहेत. भगवंतानं काय केलं? पूर चढी काय परिणाम झाला? तसं प्रभू रामचंद्राला समुद्रानं वाट करून दिली होती, तशा प्रकारे भगवान परमात्मा श्रीकृष्णाला नवीन वसुदेवाला या यमुना नदीनं वाट करून दिली. तिथं गेल्यानंतर भगवंत झोपेत जायचे सगळे बरं का. तिथे गेल्यानंतर यशोदा मैया भगवंताला ठेवलं आणि तिथं असलेली माया डोक्यावर घेतली, पुन्हा मथुरेची वाट धरली. आता यमुना नदी जवळ आल्यानंतर यमुना वाट कुठं देते? तेव्हा मागाशी भगवंत जवळ होते म्हणून वाट दिली, आता माया जवळ आहे. दोघीत एक करार झाला यमुना नदीमध्ये आणि मायेमध्ये. काय सांगितलं? यमुना नदी म्हणाली मी तो वाट देईन आता तुला, पण इथून पुढे मी जेव्हा भगवंताकडे जाईन तेव्हा तो अडवा यायचं नाही. आपल्या आणि भगवंताच्या मध्ये कोण आहे नेमकी? माया. आलं लक्षात? माया.
जे कुठेच आपल्याला दिसत नाही, तर ती माया दोघांच्या मध्ये असल्यामुळं करार झाला आणि सांगितलं ठीक आहे इथून पुढे मी आडवी नाही येणार. आणि मग यमुना नदीनं त्या वसुदेवानं वाट दिली. माया जशी आणून इथं गोकुळामध्ये त्या मथुरेमध्ये ठेवली, आपोआप सगळी बंधनं पुन्हा उपदेशी झाली. माया रडायला लागली. आणि रडायला लागल्यानंतर ही बातमी कुणाला कळाली? कंसाला कळाली. कंस आले. हातामधनं ती बाळ घेतलं, गरगर गरगर फिरवून आपटणार. तोपर्यंत काय झालं? तुझं लागी वधी भविष्यवाणी झाली, आकाशवाणी झाली. हे कंसा, तुला मारणारा माझ्या अगोदर उपसलेला आहे आणि तो कुठेतरी वाढतोय. इकडं कंसाची अवस्था अशी, तिकडं भगवान परमात्म्याला गोकुळामध्ये ठेवल्यानंतर काय झालं? चिंता ते पळाली ती प्रवेश आतमध्ये भगवंताने केल्यानंतर, भीतरी म्हणजे आत, आत म्हणजे कुठं? एक तर गोकुळामध्ये पण, आणि गोकुळामध्ये असलेल्या लोकांच्या हृदयामध्ये पण भगवंताने प्रवेश केल्यामुळं असणारी सर्व चिंता दूर पळाली. बाकीचा सगळा उत्सव झाला, गौरवीने काय आनंद झाला हे सगळं आपण पाहिलं असतं, पण आता वेळेच्या अभावी आपल्याला तेवढं, कारण कसं असतंय, मी मगाशी बोलताना बोललो होतो की काल याचं कीर्तन प्रसाद एवढं छोटं असतं, पण मला वाटते लांबते काय की थोडस लांब व्हायचं आपण अजिबात नाही. जेवढं आकडता येईल तेवढं आकड्या. भगवान परमात्मा 6व्या दिवशी वय, त्यांचं वय दिवस 6 फक्त. आपण थोडक्यात लीला बघायच्या आता, कारण इथे लीलांचा अभ्यास किंवा लीलांचं वर्णन आपल्याला करायचं आहे. बघा, 6व्या दिवशी तिकडं मथुरेमध्ये कंसाला बातमी जेव्हा कळाली की हा भगवान परमात्मा श्रीकृष्ण इथं नंदाच्या घरी गोकुळात वाढतोय, कंस असा चिंताग्रस्त होऊन बसलेला आहे. आणि त्या वाड्यापुढं प्रचंड अशी गर्दी झालेली आहे. हे पुतना राक्षसीनं पाहिलं. पुतना एवढी सकाळ सकाळी खपलं का काय म्हणजे वाड्यातलं कोण, एवढी गर्दी कशी काय? गर्दी कधी होती? एक तर चांगला असं नाही तर वाईट काहीतरी झाल्यानंतर आतमध्ये गेली, सगळं समजावून घेतली परिस्थिती. एवढंच ना, म्हणजे लहान मुलाला मारायला पुरुषांचं काम नसतं, ते स्त्रीनंच करू जाणं, सांभाळणं पण करू जाणं स्त्रीनंच, आणि मारणं पण करू जाणं स्त्रीनं. मी जाते ना म्हणली, जाईन गोकुळा वधीन त्या बाळा, ऐशी त्या चांडाळा बोलत असे. काय म्हणते? गोकुळाला जाईन आणि त्या बाळाचा वध लगेच करेन. जायचं आहे, पण आता राक्षसिणीच्या रूपात जाऊन चालतंय का? अतिशय सुंदर मेकअप केलं तिनं, अतिशय सुंदर स्त्रीचं रूप घेतलं तिनं. फाउंडेशनवर मेकअप केला, अजून साधं सुद्धा नाही. केसामध्ये मोगऱ्याचा गजरा घातला आणि अति रूपवान स्त्री गोकुळामध्ये आल्यानंतर सापडलं मुलकी मार, सापडलं मुलकी मार असं करत नंदाच्या वाड्यामध्ये आली आणि त्या बाळकृष्णाला उचलून घेतलं. तिला माहितच नाही की वर नुसता राखाचा ढीग आहे, पण आत भला मोठा निखारा किंवा इंगळ म्हणतो आपण, इंगळ त्याला आतमध्ये उचलून घेतला. उचलून घेतल्यानंतर तिनं आपलं त्याला स्तनपान करण्यासाठी आपलं स्तन तिच्या त्या भगवंताच्या तोंडामध्ये दिलं. त्या स्तनाला तिच्या अति झाला असं विष लावलेलं होतं की ज्याच्यावर कुठे उपाय नव्हता. आता भगवंतानं काय करावं हे सगळं ऐकलेलं आहे तुम्ही पूर्वी, आहे की नाही? भगवंतानं काय केलं? ओढायला सुरुवात केली. बरं, कसं ओढावं? किर्लोस्करची मोटर जशी पाणी ओढती नाही विहिरीतलं, तसं ओढायला सुरुवात केलं. मग काय त्या पुतणीची अवस्था? प्राण, अपान, व्यान, उदान, समान, नाग, कृकल, ह्याचे काय देवदत्त, त्याच्यानंतर धनंजय, हे जे काय प्राण होते हे सगळे व्याकुळ झाले. आणि देवाला म्हणते, देवा सोड मला. भगवान म्हणाले, माझा एक नियम आहे, एक तर मी कुणाला धरत अंधारलं तर कुणाला सोडत. पुतना मावशीला सुद्धा त्याने तिथं मोक्ष दिला. शत्रुत्व करायचं असतं तर कुणाशी करावं? देवाशी करावं. विठाला विठाला त्याच्यानंतर पुतना मारल्यानंतर महाबळ भट्टीत आला. थोडक्या 1-2-3 लीला बघायच्या.
आणि आपण मुख्य विषयाकडे वळायचं, कारण वेळ होत आलेला आहे. देवाचं चरित्र 2 तासामध्ये 1.5 तासामध्ये कसं होईल सांगून? अख्ख्या जगाचा पालक आहे तो, सगळ्या लीला त्यांनी केलेले आहेत. 1.5 तासामध्ये 2 तासामध्ये नाही होणार मला, तरी पण आपण जेवढं जमलं तेवढं थोडक्या वेळामध्ये संपवण्याचा प्रयत्न करू. महाबळबात तिथं आले ब्राह्मणाचा वेश घेऊन, आलं लक्षात, आणि भविष्य सांगणार अशा पद्धतीने. आता भविष्य सांगणार म्हणल्यानंतर महिला वर्ग जो असतो ना, दारात पिंगळा येऊ द्या, वासुदेव येऊ द्या, जोशी एखादा येऊ द्या, भविष्य सांगणारा, त्याला घरात बोलवून कब्बर चहा दिल्याशिवाय राहत नाही. आणि एकदा त्याला वसरी मिळाली, आसरा मिळाला तर तो बोलायची सुरुवात करतो, तुझं असं आहे, तुझं असं आहे, तुला सगळ्यांचं बरं वाटतं पण तुझं कुणाला बरं वाटत नाही. आता हे खरंच आहे हो का? लगे म्हणते पुन्हा नाश्ता पोहे करू का, ते खाता येतं असं ते महाबळभट आलं. महाबळभटाला यशोदा मैयानं बघितल्यानंतर बोलवून घेतला आणि म्हणले पोरग जे जन्माला आले ते नेमकं कसलं आहे बघा तरी. आता जन्माला घालायचं आपण आणि काकाने सांगायचे पोरग कसलं आहे, केवढा मोठा विनोद आहे, अवघड परिस्थिती आहे दादा. जन्माला कोणी आलाय का आपण, हे कसं आहे विचारायचं कुणाला, काकाने म्हणायचं चांगलं आहे वाईट आहे, याची शांती करावी लागते, मन शांत ठेवू, बाकी सगळ्या शांती काय करायची गरज नाही, सगळ्या शांती मनामध्ये लपलेली असो. त्याला बोलवून घेतला, भविष्य विचारलं देवाचं. महाबळभट म्हणाला हे पोरग कुळाचा नाश करल, पुढं भविष्यामध्ये चोऱ्या करल. आता मला सांगा महाबळभट खरं बोलला का खोटं बोलला? खरंच बोलला. अहो यशोदामय्या म्हणले गर्ग मुनीने अगोदर सगळं सांगितलंय, चांगलं सांगितलंय गर्गाचार्यांनी, तुम्ही असं कसं, त्याला काय बोल करतोय? महाबळभट म्हणले गर्ग मुनीला काय करते असं म्हटल्या बरोबर देवाला रागा. अहो गुरुची निंदा केली कुणाला बरं वाटेल का? आलं लक्षात? ज्ञानदेव महाराज सुद्धा गुरुबद्दलची आस्था व्यक्त करत असताना ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, माझा नीच नवा श्वासही प्रबंध होवावे, गुरु कृपा काय नव्हे ज्ञानदेव म्हणे. एवढं गुरुचं स्थान आहे मानवी जीवनामध्ये. त्या गुरुला नाव ठेवल्यानंतर भगवंतानं जग बसलेला पाठ, समोरचा पाठ आणि मागच्या पाठाला आदेश दिले. पुढचा पाठ उडाला. ऍक्सिडेंटच्या जीपचं बॉनेट चपलेलं बघितलंय का कधी? बॉनेट चपलेलं तसा त्याचा सगळा शो सगळा फोडून काढला, हेडलाईट सुजली अशा. खालचा जो पाठ होता त्यानं उचलला दणकन खाली आपटला. कुणाला? गुरुला नाव उठवतो काय? महाबळभटाला. आणि मागच्या पाठानं पाठ सडकून काढली. आता गंमत आहे मोठी. हे सगळं होत असताना बाकीची जी साधनं होती, मुसळ वगैरे ह्यांना पुढे जाऊन निघतोय. यायचं पाठीत बसायचं, यायचं तोंडात बसायचं. पळायला लागला महाबळभट पळायला लागला का पुढे घरातली बाज होती ती आडवी आली. इतका मारला मारता पळायला लागलं आणि पळता त्याची अवस्था कशी झाली महाराज? महाबळभट जाणवे तुटले पंचांग फाटले आणि धोतर सुद्धा कमरेला राहिलं नाही. एवढा आनंद झाला. कशासाठी आणला? गुरुची निंदा केली म्हणून. असं करत पुतना मारली, महाबळभटाला शिक्षा केली. त्याच्यानंतर भगवंत मोठे झाले. आहेत अजून दिला ते शक्कासूर मारलेला वगैरे, वृत्रासूर मारलेला, बकासूर मारलेला, हे सगळं आहे. पण आपल्याला वेळेच्या बाजूला जाता येत नाही. हळूहळू मोठे होत भगवान रांगत बाहेर आले घरातून. आणि घरातून रांगत बाहेर आल्यानंतर बाकीची गोपाळ मंडळी, वाकड्या, बोबड्या, पेल्या, सुदामा, ही सगळी मंडळी त्यांना भेटल्यानंतर त्यांची अवस्था बघितली आणि विचारलं, काय रे आपल्या गोकुळामध्ये एवढं सगळं दही दूध सगळं तयार होतंय आणि तुम्ही असं वाळल्यासारखं का झालं, लुकडे का काटवळे का झाला? ते म्हणले, कृष्णा सगळं आपल्यात होतंय पण आम्हाला कोण देतंय? म्हणजे विकतंय ते सगळं डेअरीला जातंय, आमच्या डेअरीला काहीच मिळत नाही आणि म्हणून आम्ही असं झाले. असं का म्हणले? हो म्हणले. चला म्हणले आज आपण आता मंडळ स्थापन करायचं. कोणतं मंडळ? अखिल गोकुळ गोरस चोर मंडळ. अध्यक्ष भगवान परमात्मा श्रीकृष्ण आणि बाकी सगळे सदस्य मंडळ. सुरुवात केली त्यांनी चोऱ्या करायला. चोऱ्या केल्यानंतर सकाळ उठल्यानंतर गवळणीला जे दृश्य दिसायचं ते दृश्य अभंगाच्या पहिल्या चरणात.
पावती पालथी दुधानी. भगवान परमात्मा श्रीकृष्ण आणि त्याचं जे मंडळ होतं, चोरी करणारं मंडळ, ते यायचं, रात्रीचं दही दूध खायचं आणि दुधाने पालथे घालून ठेवायचं. ती गवळणी, त्या गवळणी कोण होत्या? त्या गवळणी सामान्य स्त्रिया नव्हत्या. त्या जाण वेदगर्भीच्या श्रुती रूपी नवे मम प्राप्ती. विठाला विठाला परतल्या त्या परतल्या म्हणून नेती नेती. श्रुती या वेदांच्या श्रुती होत्या. गवळणी म्हणजे श्रुती, कर्मपर, उपासनापर किंवा ज्ञानपर श्रुती. आता हा विषय जर आपण घेतला तर अजूनच खोलामध्ये आपल्याला जावं लागेल. विठाला विठाला आणि पायच्या आपलं हे जे दुधाने होत्या, डेरे होते, ते भगवंतांनी त्याचं सगळं चाटून पुसून खाल्लेलं आहे आणि हा डेरा पालथा घालून ठेवलेला आहे. मगाशी मी बोलताना बोललो, भगवंत चोरी कुठे करायची आणि कशाची करायची हे एकदा जाता सांगून देईल. भगवंत ज्या ठिकाणी नवविधा भक्ती आहे, श्रवणपासून ते आत्मनिवेदन पर्यंत, अशा नवविधा भक्ती असलेल्या भक्ताच्या घरी चोरी करायची. काय चोरायचे तर भगवंताचं चित्त जे असायचं, त्या चित्तातले चोरी करायची. तुका म्हणे देह भरला विठ्ठले, काम क्रोध केले घरते. भगवंताने एकदा प्रवेश केला चित्तामध्ये की तिथं षडविकार असण्याचं कारण विठाला विठाला. चोरी करण्याच्या पद्धतीवरून गवळणी डायरेक्ट त्या भगवंतावरती आळ घ्यायच्या, चोर पकडायच्या. आज जर चोरी कुणी केली असेल तर दुसऱ्या चरणामध्ये नंदाच्या पोराशिवाय ही चोरी झालेली नाही अशा निष्कर्षापर्यंत गवळणी सगळे येतात. चोरी कोण करतय? जो साक्षात परब्रह्म करून निघाला चोरी करणं. चोरी करणारा साक्षात परब्रह्म, परब्रह्माचा अवतार किंवा परब्रह्म भगवान परमात्मा श्रीकृष्ण चोरी करतायत. चोरी करण्याची पद्धत कशी आहे त्यांची? साहित्य काय काय वापरतो की चोरी करताना? कशी चोरी करायची ते? घ्यारे सामग्री चोखट, खडे सराटे काटे आणि चोरीला जाताना काय काय घ्यायचं? खडे घ्यायचे, सराटे घ्यायचे, काट्या घ्यायच्या आणि चोरीला जायचं. मग एकाने विचारलं, देवा आपण चोरी करायची, रात्रीची चोरी करायची, हे सगळं सामान असलं कशाला? काहीतरी AK-47 बंदूक, पिस्तूल, तलवार असं काहीतरी घे ना. देव म्हणाला त्याची काही गरज नाही. खडं कशाला? रात्रीची वेळ असते, गवळणी कुठं काय ठेवलेलं दिसत नाही, त्यांची मडकी खडा टाकायच्या कोपऱ्यात. टन वाजलं तर समजायचं मडकं मोकळायचं आणि बद्ध वाजलं तर समजायचं यात काहीतरी भरून ठेवलेलं आहे. बरं ठीक आहे म्हणले. आणि ते जर वर असं ठेवलं असलं तर ही काठी कशात आहे म्हणला.
खालून अशी त्याला चित्र पाडायचं, नुसतं आ करायचं, कार्यक्रम संपला. आपोआप तोंडामध्ये त्याच्या झाडा लागतायत. बरं म्हणले तेवढ्यात जर एखादी गवळण उठली आणि पाठला करायला लागली, सराटा टाकू ना म्हणले आपण, सराटे बाहेर सराट्यांना टाकू म्हणजे एक सराटा मोडला का तिथंच ती डिस्को करत बसलं म्हणजे. बरं म्हणजे ठीक आहे, ती चप्पलच घालून काय काय आगाऊ कामी असते बघा, चप्पलच घालून आली तर विडाला विडाला चप्पल घालून आली तर मला ही जी वस्त्रगाळ माता घेतली सोबत ती तिच्या डोळ्यात टाकून माती डोळ्यात टाकून म्हणजे. समोर एक जण म्हणला जर तिला चष्माच घातला तर माती कशी टाकायची. आवडे काय काय होता म्हणून एका माणसानं त्याच्या मुलाला काय सांगितलं, जा बाबा तुझ्या आजारी आजी आजारी जास्त पडलेली आहे, तिच्यासाठी दिगंजचं औषध घेऊन ये, जास्त झालंय लवकर जा. सायकलीवर गेलं का बघ दादा, औषधा नाही कशावर गेलं, सायकलीवर गेलं. ते म्हणलं पप्पाने सांगितले जास्त झालंय. मग म्हणला गोळ्या घेतल्या ती घेतल्या, येताना दुकानात गेलं कपड्याच्या, तिथं पांढरं कापड घेतलं, किराणा मालाच्या दुकानात घेतलं, तिथं गुलाल घेतला, सुतळी घेतली आणि पुन्हा माघारी आलं. पप्पा म्हणले मी तुला औषध आणायला सांगितली होती. म्हणले हे कसं काय, नाही म्हणले जर मी इलीच म्हणला तोपर्यंत पुन्हा जाऊ कुठं माघारी आणायला, म्हणून येताना मी ती घेऊन आलो. अशी आगाव काम काय काय करणारी मुलाचं विठाला काही नाही झालं तू चोरी नाही करायची, चोरी करायचा आणि जास्तीत जास्त जर त्रास एखादी द्यायला लागली तर तिची फजिती बी करायचा. समजा एखादी गवळण अंगणामध्ये कुठंतरी रांगोळी काढत बसली तर भगवान परमात्मा काय करायचा, अष्टदळ काढले अंगणी वरी मोठे चक्र पाणी येऊन डायरेक्ट त्या रांगोळीवरती सुसू करायचं. कोण एवढी सुंदर काढलेली रांगोळी सुद्धा सुसून बुजवून टाकायची. विठाला विठाला त्रासाने त्रस्त झालेल्या गवळणी त्या यशोदा मैयाच्या दारात यायच्या आणि गारानं घालायच्या. गारानं कशा घालायच्या महाराज गवळणी, पोड करायला म्हणून अजिबात करणार नाही. ती उलट म्हणायची सगुण गुळा गोजरवा नाही कशाला चोऱ्या करून तुम्हीच गाराने काहीतरी खोट्या खोट्या घालताय. मग शेवटी गवळणी म्हणायच्या यशोदा मैया त्याची चोरी करण्याची पद्धती लय विचित्र आहे म्हणायच्या. हे गुन्हाने खात नाही, नीट खात नाही, कसं खात आहे सगळे नासाडी करते. आपण
माझोबा चोऱ्या करत नाही. गवळणी म्हणायचे त्याच्याशिवाय दुसरा कार्यक्रम असला कोण करत नाही. त्याची खाण्याची पद्धत फार विचित्र आहे. असं करता 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 एक दिवशी त्याला पकडला आणि घरी आणला. पकडून आणला यशोदेकडे. म्हणजे बघ आता खात्री पडली का? काय उणे म्हणून करतो चोरी, किती सांगू तरी नाही कशी हारी. अरे आपल्या घरामध्ये काय दैदूत कमी करेल, तू का चोऱ्या करतोस? त्यावेळी भगवंताला आईची दया आली आणि मी बाहेरच्या चोऱ्या करायचं बंद केलं. बाहेरचं बंद केलं, आतमध्ये आईला त्रास द्यायला लागला. विढोबार तुम्हाला म्हणती नंदाच्या पोरे आजी चोरी केली घरी. थोड्याशा चोऱ्या खोड्या कमी करायला आपल्या आईला जास्त त्रास होतोय असं त्या त्याला कळल्यानंतर भगवंताला बाहेरच्या खोड्या कमी करायला सुरुवात केली, परंतु घरात आईला त्रास द्यायला सुरुवात केलं. यशोदा अशी मंथन करायला उभी राहिली दह्याचं, तर ते जाऊन रवी धरून उभं राहायचं. रवी धरून उभं राहायचं, तिला मंथन करून देत नव्हतं. यशोदा काय म्हणायची, अरे बाबा या रवीचा हात सोड, मला मंथन करू दे. नाही लक्षात. एके दिवशी काय झालं, गोकुळामध्ये मंथन चालू असताना यशोदा मैयाचं हे छोटीशी कृष्णमूर्ती त्या डेऱ्यामध्ये जाऊन बसली. लोणी खाऊन देत नव्हते म्हणून. आणि जसं जसं त्या लोणीवर येईल तसं तसं आतमध्ये ते खाऊन टाकायचं. यशोदा म्हणायची एवढं घुसळते घाम आला, लोणीवर काही ना. तर कुणीतरी एका आजीने सांगितलं, थंडीचे दिवस आहेत, लोणीचा गोळा खाली बसला असेल, जरा गरम गरम पाणी टाकते म्हणून तिने गरम गरम पाणी. आत कोण आहे? भगवान परमात्मा कृष्ण. तरी सुद्धा वरती काही लोणी आलं नाही. तिला वाटलं का गोळा होऊन खाली विली बसला असेल, म्हणून असा हात घातला डेऱ्यात, तसा शिंडीला धरून वर काढला. कुणाला? भगवंताला. आताची जर यशोदा मैया असती आणि आताच्या कृष्णानं जर असं केलं असतं, डेऱ्यात उडी हाणली असती, तर त्या कृष्णाला यशोदा मैयाने काय केलं असतं? रवीनं हाणलं असतं. काय केलं असतं? रवीनं हाणलं असतं. यशोदा मैयानं तसं नाही केलं महाराज. त्याला बाहेर काढला आणि त्याला डोकं चोळायला लागली. कृष्णा लागलं का रे? कृष्णाचं उत्तर काय महाराज, आकाशातल्या या सूर्याचा म्हणजे रवीचा मी बाप आहे, लाकडाची रवी मला काय करते तेव्हा? हा एवढं प्रेम, त्याला मातृप्रेम म्हणायचं. विठाला विठाला अनेक घरामध्ये पण अनेक उपचार केले. गणपती खाऊन टाकला, मोदक खाऊन टाकले. त्याच्यानंतर आता यशोदा म्हणाली, आता तुला घरात ठेवून चालणार नाही, तू आवाहन करतो, तुला कुठेतरी बाहेर घालवलं पाहिजे. म्हणून यशोदा मैयानं त्याला हातामध्ये काठी दिली, देवाच्या खांद्यावरती घोंगडी दिली आणि पुढे पाठवला. गोधन किंवा गाई भगवान परमात्मा
वनामध्ये पाठवलं. तिथेही गेल्यानंतर भगवंताने अनेक प्रकारचे लीला केलेले आहेत. बकासुराला मारलेलं आहे, अघासुराला मारलेलं आहे, कालियामर्दन केलेलं आहे. या सगळ्या गोष्टी करत 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 अनेक प्रकारचे खेळ सुद्धा भगवान परमात्माने गोपाळच्या गोकुळामध्ये खेळलेले आहेत. कोणकोणते खेळ केले? विटी दांडू खेळले, भोरा खेळले, हे सगळे खेळ खेळले. बघ पोरा त्रिगुणाचा हा खेळ बघतो बघते बघ. आता याच्यावरती आता कसं झालंय आपल्याला हे खुलवायला लागलं म्हणजे आणि कसं ओव्हरलोड होऊ नये म्हणून आपण आपलं हे थोडक्यात मी तुम्हाला बघायचं सांगितलं काल्याच्या प्रसादा एवढंच चिंतन करायचं. आपण फक्त त्या लीलांना स्पर्श करत निघायचं. विठाला विठाला खेळ खेळे खेळून 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 दमले बहु केली मनवान थंडी भार पोटी आता ठरलं बाबा आता खेळ बंद झाले. आता आपण काय करूया आणलेल्या ज्या शिदोर आहेत सगळ्या त्या एकत्र करूया. घ्या रे भूक रे भाकरी दही भाताची शिदोरी ताक सारा दुरी असेल ते तयापे. जिथं दही भाताची शिदोरी असेल ना ते आणा तर सगळे म्हणजे आपण एकत्र बसूया आणि मस्त पैकी एका झाडाखाली बसून सुंदर असं वर्तुळाकार सगळे गोपाळ बसलेले भगवान सगळ्याच्या मध्ये बसलेले आहेत आणि प्रत्येकाला ते सगळ्याचा दही काला ते आणलेलं सगळं साहित्य होतं भाकरी वगैरे जे काही सगळं एकत्र केलं सुंदर असा काला गोपाळ काला त्या गोकुळामध्ये वनामध्ये म्हणा झाडाखाली केला. देव घाट चारतायत गोपाळांना गोपाळ देवाला चारतायत हे दृश्य वरून देव बघतायत बरं का. देवाला सुद्धा हे लाभलं नाही उचिष्ट जेने लाभे देवा ते हे सदैव गोपाळा. गोपाळाला लागलं पण देवाला लागलं नाही म्हणून देव म्हणले आता असावी लागत नाही तसावी लागत नाही आपण जाऊया आणि जळामध्ये यमुनेच्या डोहामध्ये कुठेतरी मासं बघून काय आपल्याला मिळते का नुसतं बघूया. कालियाचे असे देव जळी त्या दिवशी खाल्लं सगळं आणि भगवंताने सांगितलं आज आता आपण यमुनेच्या डोहामध्ये हात धुवायचे नाही. आपल्या ज्या चट्ट्या आहेत ना चट्ट्या विजारीची काय असतील त्याचा हा जो पार्श्व भाग आहे तो रुमाल म्हणून वापरा. असं पुसा म्हणले हा पाण्यात धुवायचं नाही म्हणले. देवाला नदीत तिथं मासे होऊन सुद्धा काल्याचा प्रसाद आपल्याला मिळाला नाही तो आज संतांच्या कृपेने आपल्याला इथं मिळणार आहे. ज्ञानेश्वर
शक्य झालं अशा प्रकारचा आरोप गवळणी शेवटच्या चरणामध्ये केलेला आहे. तुकाराम तुकाराम झालेली सेवा सुंदर स्मरणात्मक योगेश्वर महाराज जगद्गुरुराय हरिकरून संतांचे अत्यंत सात्विक वृत्तीचे माझे आईवडील दुर्दैवानं